श्री स्वामी समर्थ डवरीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण अंडा करी बनवलेली आहे, तर ती कशी बनवायची ते चला तर आज आपण अंडा करी बनवणार आहोत। त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथे आम्ही 6 अंडी घेतलेले आहेत, खोबरं आम्ही भाजून घेतलेलं आहे, कांदा पण भाजून घेतलेला आहे, कोथिंबीर, मीठ, 7-8 लसणाच्या पाकळ्या आहेत, अर्धा इंच आलं, खडे मसाले घेतलेले आहेत आणि 4 टोमॅटो घेतलेले आहेत। चला तर आपण अंडी उकडायला ठेवूया, तोपर्यंत हे सर्व साहित्य बाजूला ठेवूया। अंडी उकडण्यासाठी आता आम्ही एक पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। आता आपण गॅस ऑन करून घेऊया। चला तर आता आपण त्या पाण्यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि आता आपण त्याच्यामध्ये अंडी टाकूया। आता आपले हे अंडे ठेवून झालेले आहेत। हे अंडे आपल्याला 10 ते 15 मिनिटे उकडून घ्यायचे। अंडे उकडून होईपर्यंत आपण जो खडा मसाला घेतलेला हे बारीक करून घेतलेला आहे आणि टोमॅटो पण पेस्ट करून घेतलेली आहे आणि आलं, खोबरं, लसूण, कोथिंबीर याची पण पेस्ट करून घेतलेली आहे। आता आपले 10 ते 15 मिनिट झालेले आहेत। आता आपले अंडी पण व्यवस्थित उकडून झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करून अंडे काढून घेऊया। अंडी थंड झाल्यानंतर ना आपण त्याचं आता आपल्या अंड्याचं कवच आम्ही काढून घेतलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकून घेऊया, थोडंसं मीठ टाकूया, थोडीशी मिरची पावडर टाकून घेऊया, व्यवस्थित आता त्याला हलवून घेऊया। चला आता गॅस ऑन करून घेऊया। आता आपण त्याच्यात 1 चमचा तेल टाकून घेऊया आणि थोडंसं अंडी फ्राय करून घेऊया। आता तेल गरम झालेलं आहे। आता आपण त्याच्यात अंडी टाकून थोडंसं फ्राय करून घेऊया। आता आपले अंडे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत। आता आपण ते काढून घेऊया। आता आपले अंडी काढून झालेले आहेत। आपण करी बनवायला घेऊया। आता त्याच्यात थोडंसं आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया। आता आपलं तेल गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण जिरं टाकून घेऊया। आता आपण हा मसाला केलेला हा मसाला तर व्यवस्थित आपण परतून घेऊया। आता मसाला आपला व्यवस्थित परतून झालेला आहे। त्याच्यात आपण टोमॅटोची पेस्ट टाकून घेऊया। पेस्ट पण व्यवस्थित परतून घेऊया त्याच्यामध्ये। आता आपलं व्यवस्थित हे परतून झालेलं आहे। आता आपण हे मगाशी आपण खडे मसाल्याची पेस्ट केलेली आहे, अंडा करी मसाला, मिरची पावडर, आपला मसाला तर व्यवस्थित परतून झालेला आहे। आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी, आता चवीपुरतं मीठ घालून घेऊया। आता आपण फ्राय केलेले त्याच्यात अंडी घालून घेऊया। त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। किती छान व्यवस्थित टेक्स्चर आलंय बघा त्याला। आता आपला अंडा करी तयार झालेली आहे। आता याला 5 मिनिटं आपण जरा शिजवून घेऊया आणि प्लेटिंग करून घेऊया। आता आपलं प्लेटिंग करून झालेलं आहे। आपली अंडा करी तयार झालेली आहे। किती छान ग्रेव्ही झालेली आहे, एकदम हॉटेलसारखी झालेली आहे। कट पण बघा किती छान आलेला आहे, बघा टेक्स्चर पण खूप छान आलेला आहे।
आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी डवरीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा.